तर आदरणीय सन्माननीय श्री नूतन शेठ भोईर साहेब या ठिकाणी रजा घेत आहेत काही काळापुरती, थोड्या वेळापुरती. तर नक्कीच आपण आलात आणि या स्पर्धेला बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल आपले खूप खूप आभार. पहिला चेंडू सागर जोगारी याच्या माध्यमातून हाताळला गेला आणि तो चांगल्या पद्धतीने खेळला जातोय. रुपेश याच्या माध्यमातून आता स्ट्राइक वरती आलाय प्रफुल्ल. एनसीसी स्पोर्ट्स नायगाव या संघाचा एका खेळाडूची आठवण झाली. आपण जर पाहिलं नक्कीच या चेंडूनंतर या षटकानंतर आपण ती चर्चा करणार आहोत. क्या बात आहे, सुरेख चेंडू. सुरुवात चांगली झाली सागर याची. त्याला माहिती आहे की ऑफसाईडच्या दिशेनं चेंडू ठेवावे लागतील. ऑनसाईडला हवा आहे आणि जरी मिसटाईम थोडाफार झाला तरी सुद्धा चेंडू बाहेर जाऊ शकतो सीमारेषेच्या. त्यामुळे आपल्याला पाहायला मिळतं आहे की इथे एक लाईन आणि लेन चांगली ठेवली गेलेली आहे. ऑफसाईडच्या दिशेनं शतरक्षक नाही आहे. एकच शतरक्षक जो होता स्वीपर क्षेत्रामध्ये चेंडूला फील्ड केलं जाईल आणि फेकलं जाईल तोपर्यंत 2 धावा सहजतेनं पूर्ण होतात आणि या 2 धावेनं धाव फलक आपण पाहू शकतात पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 3 या धावसंख्येवरती. दरम्यान थोडासा यष्ट्यांच्या जवळ टाकण्याचा प्रयत्न यावेळेस फलंदाजाला वाटलं होते की जरूर अजून बाहेर टाकेल चेंडू, मात्र ऑन साईडला चेंडूला बिग हिट करण्याचा प्रयत्न फसलाय आणि निर्धाव चेंडूची समाप्ती या ठिकाणी झालेली आहे. एक चांगली गोलंदाजीला सुरुवात केली कारण की प्रथम षटक जर आपण पाहिलं तर पॉवर प्लेचं षटक आहे आणि उत्कृष्ट असं शतरक्षण लावलं गेलं आहे या आउटफील्डवरती. हा हा हा, इथे चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. या षटकारानिशी धावसंख्येमध्ये पडतोय फरक. धावसंख्या होती ती 9. नक्कीच आठवण या नायगाव संघाला पाहिल्याच्या नंतर स्वर्गीय जितू धनबाईंची आठवण नक्कीच होते. त्यांना आपण जर पाहिलं तर एक वेगळ्या टोपण नावाने ओळखायचो. जे नवीन नवीन आमचे सन्मान्य मान्यवर येतात, सहकारी येतात, त्यांचे खूप खूप स्वागत. हवेमध्ये चेंडू आहे, चेंडू खाली स्वतः गोलंदाज झालाय सागर आणि या ठिकाणी भरपूर वर उडला होता हातात. नंतर कव्हरला आलेला खेळाडू जो होता तो भरपूर लांब होता. षटक झाले समाप्त आणि धावसंख्या झाली ती 10. बॉलिंग मार्कवर सागर नाव आकाश. आकाश गोलंदाजी मार्कवरती आलेला आहे. आकाश जोगारी. शतरक्षणामध्ये बरं का एक थोडंसं बदल. गुरुनाथ अजून एक सुंदर असे कॉमेंटेटर आणि अतिशय चांगला आवाज त्यांचा सुद्धा आपल्याला ऐकायला मिळणार आहे आजच्या दिवसामध्ये. आज उद्या आणि परवा 3 दिवस. तर नक्कीच त्यांचे सुद्धा खूप खूप स्वागत आहे या हितेश स्मृती चषकामध्ये. क्या बात आहे. सुरुवात मात्र चांगले करतात प्रत्येक गोलंदाज. जर पाहिला आकाश जोगारी याला पण पाहिलं तर नक्कीच थोडासा नौका गोलंदाज आहे, मात्र चांगलं क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळत आहे. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये 3 शतरक्षक लावण्याचा प्रयत्न, पण तर कुठे ठेवले जातील, कुठे एक्झॅक्टली तैनात केले जाईल. काल भारताचा जो संघ आहे दुबई या ठिकाणी त्याने नक्कीच चॅम्पियन्स ट्रॉफीची ट्रॉफी फटकावलेली आहे. त्याबद्दल सर्व भारतीयांचे खूप खूप अभिनंदन.
ओहो क्या बाद आहे. सुरेख गोलंदाजी, डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, मात्र बाईच्या लेग बाईच्या रूपाने मला वाटते धाव पुढे सरकते आहे. धाव फलकावरती धावा लागल्या जातात ते आतापर्यंत 11 रन ऑन द स्कोर बोर्ड. आकाश जोगारे बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा आणि सामना करेल तो समोर आहे रुपेश. सलामीची जोडी आहे, नाबाद जिंदाबाद खेळी केली जाते आतापर्यंत. चेंडू पडल्याच्या थोडासा बाहेर निघाला होता, मात्र एक लिगल डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळाली. आणि काय जबरदस्त गोलंदाजी, 11 वरती कायम आहे धावसंख्या. दुसरं षटक मार्गस्थ आहे आकाश याचा वैयक्तिक, मात्र देवदल संघाचं सांघिक दुसरं षटक. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय आकाश. क्या बाद आहे. आता मात्र आतमध्ये आला चेंडू, सुंदर गोलंदाजी. क्रीजच्या कोण्यावरनं चेंडूला डिलिव्हर केलं गेलं होतं. असं वाटलं की चेंडू आता बाहेर काढला जाईल, मात्र सरळ पाहायला मिळाला. काय जबरदस्त बॉलिंग आकाश याच्या माध्यमातून. 11 धावसंख्येवरती धावसंख्या थांबली आहे. सुंदर अशी गोलंदाजी देवदल संघाच्या बाजूने होते. आता मात्र टॉप एज शतरक्षक नाहीये तिकडे. फाईन लेग क्षेत्रामधनं चेंडू जोपर्यंत आणला जाईल तोपर्यंत 2 धावा पूर्ण होतील. 2 धाव्यानं धाव फलक पुढे सरकला जातोय. 13 या धावसंख्येवरती, धावसंख्या 13 धावा. आपण पाहतात हितेश स्मृती चषक 2025 हे आयोजन. हा चेंडू जवळ जवळ डाव्या यष्टीच्या बाहेर जातोय. पंचांचं एकच लक्ष जर आपण पाहिलं तर नक्कीच चेंडूवरती होतं. चेंडू पडल्याच्या नंतर बाहेर जात असताना पंचांनी पाहिला आणि लगेच डाऊन द लेग या ठिकाणी वाईटची नोंद ही झालेली आहे. धावसंख्या झाली 14. दुसरं षटक मार्गस्थ. हा चेंडू हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न, तिथे स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू जाईल. जोपर्यंत चेंडूला फील्ड केलं जाईल तोपर्यंत किती धावा पूर्ण होत आहेत तर आपण पाहिल्या 2 धावा पूर्ण झाले. षटकाची झाली समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती म्हणजेच 16 धावा. 8च्या सरासरीने धावसंख्या पुढे जाते 4 षटकांच्या या मॅच मध्ये. यानंतर होणारा जो मॅच आहे तो म्हणजेच सम्राट स्पोर्ट्स सागपाडा, मला वाटते पेलारचा संघ असेल आणि आई मरुदेवी स्पोर्ट्स राजावली बी म्हणजे एक आयोजक संघ असेल. धावसंख्या 16 धावा, 16. हा गोलंदाज मनीष ना. वंदेश कोण? प्रणित प्रणित गोंड आलाय बॉलिंग मार्कवर. प्रणित याच्याकडे सुद्धा फिरकी गोलंदाजी आपण पाहू शकतो, कारण की जर पाहिलं प्रणित हा सुद्धा एक चांगला गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय. थोडासा रनअपमध्ये बिघाड झालाय आणि आपल्याला पाहायला मिळतंय की यष्ट्यांच्या मागे जो व्यक्ती उभा आहे, जसं म्हटलं जातं ना की तुमचा लीडर कसा आहे, त्या लीडरच्या मेंटॅलिटी प्रमाणे प्रत्येक त्याचा सैनिक घडत असतो. आणि रघुनाथ जोगारे यांच्या पावलावरती पाऊल ठेवण्याचा प्रयत्न प्रत्येक जण करतोय. बघा चेंडू वाईट टाकलाय, मात्र आपण जर पाहिलं तर फिरकी मारा करण्याचा प्रयत्न केला जातोय. धावसंख्या 17. प्रणित गोंड गावदे स्पोर्ट्स देवदल बी संघाच्या, मला वाटते देवदल ए संघाच्या बाजूनं तो सध्या आपल्या संघाचं नेतृत्व करतोय. फ्रंटलाईन गोलंदाज आहे, मात्र सध्या थोडंसं आपण पाहिलं तर 3ऱ्या क्रमांकाचं षटक तो टाकतोय. बघा हवेमध्ये चेंडू आहे, शतरक्षक चेंडूच्या खाली आलाय, मात्र हवा इफेक्टिव्ह ठरू शकते आणि हा चेंडू
नक्कीच 2 धावा किंवा मग त्यापेक्षा जास्त धावा मिळतील पाहणं गरजेचं आहे. किती धावा घेतल्या गेल्या तर 2 धावा या ठिकाणी घेतल्या जातात आणि या 2 धावेने धावफलक पुढे सरकतो 19 या धावसंख्येवरती. एक चांगली संधी होती, मात्र हवा मी म्हटलं की इफेक्टिव्ह ठरू शकते, कारण हवा जर पाहिली तर इथे थोडासा चेंडूची दिशा बदलवत असते. क्या बात आहे, इथे मात्र खराब लाईन, एका स्पिनरसाठी ही खराब लाईन आहे. जर तुम्ही चेंडू स्पिन करताय मिडल ऑप्शनच्या बाहेर तुम्हाला चेंडू पिच करावा लागेल. लेग स्पिन पद्धतीने चेंडू जर टाकताय मिडल ऑप्शनवरती तुमची लाईन असायला हवी, मात्र ती लेदरमध्ये मी म्हणेन या टेनिस क्रिकेटमध्ये ऑप्शनच्या बाहेर ठेवून अजून तुम्हाला बाहेर काढायला लागणार आहे चेंडू, कारण चेंडूचा जो बाउन्स आहे तो फलंदाजाला चेंडू खाली घुसण्यासाठी संधी देते. धावसंख्येमध्ये भर पडली, धावसंख्या झाली ती 23 धावा. बघा कैलास हितेश डुकले एकच भारी माणूस, मात्र आपला निरोप त्याने लवकर घेतलाय या जगातून. हवेमध्ये चेंडू आहे, मी पुन्हा म्हटलं होतं की चेंडूच्या खाली घुसण्याची संधी तुम्ही देऊ शकत नाही. जर चेंडूच्या खाली घुसण्याची संधी दिली तर लिफ्ट करण्यामध्ये थोडासा सपोर्ट होतो फलंदाजाला आणि हा उचललेला फटका जातोय नक्कीच कावकर्ण क्षेत्राच्या बाहेर 6 धावांसाठी. धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या 29 धावा धावफलकावरती लागल्या जातात. प्रणित याला मात्र भरपूर काही शिकायचं आहे, नक्कीच प्रोत्साहन सुद्धा दिले जात आहे. मात्र मी म्हणेन फलंदाज सध्या तरी अति एक चांगली क्रिकेट या ठिकाणी खेळतोय आणि धावसंख्येचं जर पुन्हा एकदा त्याच दिशेनं मध्ये टाकला होता चेंडू, मात्र त्याच दिशेनं खेळलाय. शतरक्षक आहे तिकडे, 2 धावा नक्कीच मिळतील किंवा 2 पेक्षा जास्तही मिळू शकतील, मात्र 2च धावावरती समाधान नाही. तिथे हालचाल चालू आहे मैदानाच्या आतमध्ये अजून सुद्धा, तर 2च धावावरती समाधान झालं आणि या 2 धाव्याने धावफलक पुढे सरकला गेला, तो म्हणजेच 31 या धावसंख्येवरती. प्रणित याचे किती चेंडू टाकून झाले तर आपण पाहणार आहोत. 4 चेंडूंचा खेळ त्याचा अजून झालेला आहे. प्रणित राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतोय. चांगला चेंडू मी म्हणेन चांगला चेंडू, कारण की या ठिकाणी जर पाहिलं की फलंदाज प्रत्येक चेंडू ऑन साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न करतो. आय थिंक चेंडू बॅटला चाटून गेला असावा, त्यामुळे आपण जर पाहिलं थोडासा टेन्शनमध्ये आलं तर रघुनाथ जोगारी की हा एक विकेट मिळाला असता. शेवटचा बॉल प्रणित यांचा. क्या बात आहे, हा चेंडू अतिशय सुरेख आहे, मात्र थोडासा अजून बाहेर गेलाय. ही लेन जर आपण पाहिली तर वाईड लाईनच्या आसपास चेंडू हा टाकावा लागेल. इथे एखादी एक्स्ट्रा गेली तरी सुद्धा हरकत नसावी आणि रघुनाथ जोगर यांनी म्हटलंय की चालेल, हा चेंडू तुम्हाला चालेल. मात्र जो फलंदाज आहे, इन्फॉर्म फलंदाज आहे, चांगल्या टचमध्ये त्याच्या पाल्यामध्ये जर तुम्ही चेंडू दिला तर नक्कीच या चेंडूला तो सीमारेषेच्या बाहेर पाठवू शकतो. त्यामुळं ऑप्शन म्हणून ऑप्शनच्या बाहेर लाईन पकडली गेली आता. येस, सुरेख चेंडू. धावफलक आपण जर पाहिला एक नक्कीच चांगल्या स्थितीमध्ये. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 32 धावा. शेवटचं षटक स्वतः रघुनाथ जोगारी मला वाटतं या ठिकाणी बॉलिंग मार्कवरती येताना दिसतील आणि यानंतरचा टॉस करण्यासाठी सम्राट स्पोर्ट्स सागपाडा या संघाच्या कर्णधाराला आम्ही टॉस बॉक्समध्ये आमंत्रित करतोय. तर प्रफुल्ल याला आपण जर पाहिलं तर 23 या वैयक्तिक धावसंख्येवरती खेळतोय. रुपेश याला आपण जर पाहिलं तर 5 या धावसंख्येवरती खेळतोय. एक चांगली क्रिकेट दोघांच्या माध्यमातून झाले आणि धावसंख्या ती 32 धावा. शेवटचा षटक रुपेश ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. सागर जोगारी मला वाटतं नाही, त्या ठिकाणी सागर नव्हता, दुसरा खेळाडू होता आणि या ठिकाणी चेंडू हवेमध्ये गेला. फलंदाज बाद होतोय, तो म्हणजे रुपेश. अशा वर गेलेल्या झेल फार कठीण असतात,
मात्र कठीण काम सोपं करून दाखवलं देवदल संघाने. मी म्हणेन क्रिकेटमध्ये जर जिंकायचं असेल तर सांघिक खेळ हे नक्कीच एक खेळावा लागेल. संकेत आलाय नव्यानं फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. अजून एक अनुभवी फलंदाज. बऱ्याच दिवसानंतर या खेळाडूंना ॲज अ कॉमेंटेटर म्हणून खेळताना समोरून पाहतोय. भरपूर मोठा गॅप. त्यानंतर पुन्हा एकदा वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये हे संघ पाहायला मिळतात. सुरेख फटका. चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. सहा धावांसाठी धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या होती 38 धावा. चला सागपाडा संघ जो आहे मला वाटतं पेलारचा संघ आहे सागपाडा. तिसरा चेंडू घेऊन जात आहेत रघुनाथजी चौगारी. क्या बात आहे. इथे मात्र आपण जर पाहिलं व्हाईट बॉल इथे थोडासा संकेत याचा प्रयत्न होता की डीप कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवावं. मात्र टायमिंग करणं थोडंसं कठीण झालं होतं. बॅट अँड बॉलमध्ये आपण पाहतोय संपर्क झाला नव्हता. फ्लायटेड डिलिव्हरी. फ्लायटेड डिलिव्हरी. काय घडतंय काय बिघडतंय. बॅट अँड बॉलचा पुन्हा एकदा संपर्क झाला नव्हता. लेग बायच्या रूपाने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावर धावा लागल्या जातील. 40 धावा. 40 धावा धावफलकावरती लागतात. चेंडू टाकून झालेत आतापर्यंत या षटकाचे ते म्हणजेच 3. पुन्हा एकदा रघुनाथ जोगारी बॉलिंग मार्कवर. अजून एक चेंडू वाईट. एक्स्ट्राच्या रूपाने धावफलक पुढे सरकतो. 41 धावा धावफलकावरती. एक लाईन आणि लेंथ चांगली पकडली. त्या लाईन आणि लेंथवरती हिट करण्याचा प्रयत्न केला जातोय. फक्त तिथून चेंडूला आत बाहेर करण्याचा नक्कीच प्रयत्न केला जातोय. मात्र 2 एक्स्ट्रा आल्यात या षटकामध्ये असं सांगायला काहीच हरकत नाही. क्या बात आहे. क्या बात आहे. आता मात्र एक चांगला चेंडू. बघा चेंडू जर पाहिला तर लेदर आणि टेनिस यामध्ये फार फरक आहे. लेदर चेंडू याच लेंथवरती जर तुम्ही केला तर तो खाली राहतोय आणि हा जो टेनिक्स बॉल आहे तो नक्कीच बाउन्स देतोय. त्यामध्ये पिच जर पाहिली तर नक्कीच एक सिमेंट कॉन्क्रीटची पिच असल्यामुळे अजून बाउन्स. फ्लायटेड बॉल गॅपमध्ये ओळखलं होतं. फ्लाईट दिली होती आणि त्या फ्लाईटचं आमंत्रण स्वीकारलं गेलं. 4 धावांसाठी चौकार. शेवटचा बॉल. धावसंख्या झाली ती म्हणजेच 45 धावा. क्या बात आहे. मात्र तेवढाच चांगला फटका कनेक्ट झालाय. मिलाप बघा किती. डबल शॉट लागला असेल कदाचित. आय थिंक या ठिकाणी षटकार. या षटकारण्याची धावफलक पुढे सरकला गेला. तो म्हणजेच 51 धावा. 52 धावांचं लक्ष.
हॅलो, मी विनंती करतोय या ठिकाणी उपस्थित झाले असतील सागपाडा देवदळ सॉरी सागपाडा पेलारचा संघ जो आहे सम्राट स्पोर्ट्स त्याचे कर्णधार जर आले असतील तर आम्हाला लगेच इथे रिपोर्ट करायचा आहे. कर्णधार कारण की एक आयोजक संघ आहे आई मरुदेवी स्पोर्ट्स राजावली बी त्यांच्या विरुद्ध सागपाडा सम्राट स्पोर्ट्स सागपाडा पेलार या संघाचा सामना असणार आहे. तर पेलार संघाने लगेच आम्हाला या ठिकाणी आल्याची नोंद करायची आहे. चला आपण जाणार आहोत यानंतर वॉइस ऑफ राजावळी गुरु यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचे सुद्धा खूप खूप स्वागत. जाऊया आपण त्यांच्याकडे यानंतरचं धावतोर्णन ऐकण्यासाठी. तोपर्यंत घेतो एक छोटासा ब्रेक. Hello, 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 mic change, hello, 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 mic change, hello. Hello, hello, mic change, hello, hello. वक्रतुंड महाकार्य सूर्य कोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्यसु सर्वदा. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गतामध्ये नवीन स्पर्धेला आजपासून प्रारंभ झालेला आहे. आपण बघतोय आई मरुदेवी राजावळी बी आयोजित हितेश मूर्ती चषक 25 हे भव्य दिव्य आयोजन. आजचा पहिला दिवस आहे या स्पर्धेचा. 3 दिवस चालणारी ही स्पर्धा आहे. पहिल्या दिवसामधला पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. आई गावदेवी स्पोर्ट देवदल ये वर्सेस NCC नायगाव यांच्यामध्ये हा सामना होतोय. नायगाव संघाने प्रथम फलंदाजी करून 51 धावा धावफलकावर जमवलेले आहेत आणि 52 धावांचं लक्ष्य असेल. दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा असतील. सलामीची जोडी वंदेश आणि आदित्य. पहिला चेंडू होता बघा मिड विकेटच्या दिशेला क्षेत्ररक्षक होता. 2 क्षेत्ररक्षकाला बेधून चेंडू सीमारेषे पार जातोय. 4 धावांसाठी. तर चांगली सुरुवात वंदेश याच्या बॅट मधून आलेला हा चौकार. संघाची धाव संख्या 4. संकेत हा गोलंदाज आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू चांगला चेंडू होता. आता मात्र क्षेत्ररक्षण येतोय त्याच्या खाली बघा झेल सुटला जातोय.
चुकी झाली आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नसेल. वंदेश हा 4 धावसंख्येवर असताना पहिला जीवदान मिळालेला आहे. या एका धावेने संघाची धावसंख्या 5. बघा 24 चेंडूमध्ये 22 धावा, 52 धावा लक्ष आहे सामना जिंकण्यासाठी. यापुढचा चेंडू कसला एंड मिड विकेटच्या वरून सीमारेषा बाहेर 6 धावांचा डॉल शॉट, षटकार. या 6 धावेने संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पोहोचताना आपण बघतोय 11 धावा. जशाच तसं उत्तर देण्याचा प्रयत्न चालू आहे. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये नक्कीच चांगली फलंदाजी बघायला मिळते आपल्याला. वंदेश आणि आदित्य अशी ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. आदित्य यांनी पहिल्या चेंडूवर षटकार मारलेला आहे. संघाची धावसंख्या 11. या पुढचा चेंडू फटका फसला. यावेळी गोलंदाज येतोय त्याच्या खाली. अशा प्रकारे पहिला गडी बाद होतोय. आदित्य बॅक टू डगआउट. चला याच्या नंतर होणारा सामना असेल सम्राट स्पोर्ट्स सागपाडा वर्सेस आयोजक संघ. जर सम्राट स्पोर्ट्स सागपाडा संघाचा कर्णधार आला असेल, यस मला वाटते आपण बघतोय त्याला आलेला आहे. सागर माली सर, टॉस उडवून घ्यायचा आहे. तर याच्या नंतर दुसरा सामना होईल सम्राट स्पोर्ट्स सागपाडा वर्सेस आई मरदेवी राजावळी बी. ह्या षटकाच्या समाप्तीनंतर खरोखरच एक चांगलं आयोजन आपल्याला बघायला मिळतंय राजावळी संघाकडून. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे तो म्हणजेच रघुनाथ चौगारी. संकेत बघा चौथ्या चेंडूवर गडी बाद केलाय. चांगला कमबॅक केलेला आहे. पुढचा चेंडू, या पुढचा चेंडू मिडल ऑनच्या दिशेला क्षेत्ररक्षकाला निवडला गेला. बॅक टू बॅक गडी बाद होताना ज्याची काहीही गरज नव्हती. बघा पहिल्या 3 चेंडूमध्ये जर 11 धावा या धावफलकावर लागल्या होत्या, परंतु खराब शॉर्ट सिलेक्शन मानावं लागेल. यावेळी अशा प्रकारे रघुनाथ याला पुन्हा एकदा डगआउट मध्ये जावं लागेल. धावसंख्या 11 असताना दुसरा गडी बाद होतोय. तर शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या 11 धावा ह्या धावफलकावर लागल्या गेल्या. संकेत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू चांगला चेंडू होता. बघा मान सन्मान दिला गेला या चेंडूवर. आणि बघा एक धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला होता. फलंदाज अर्ध्या पिचवर आलेला होता. अशा प्रकारे गोलंदाजाने थ्रो केला. बेल्स उडवले गेले आणि अशा प्रकारे पंचांनी हा निर्णय थर्ड अंपायर कडे दिलेला आहे. बघूया हा फलंदाज सुद्धा धावचीच्या रूपाने बाद होतोय किंवा आपल्या पीच मध्ये पोहोचलेला आहे.
आउट. बघा अशा प्रकारे धावचीच्या रूपाने हा तिसरा गडी बाद होतोय ह्या षटकामध्ये. हॅलो. अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 52 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती म्हणजे 3 बाद 11 धावा. तर चला आपण जातोय टॉसच्या दिशेने. आजच्या पहिल्या दिवसामधला दुसऱ्या सामन्याचा टॉस आपण बघतोय. तर नमस्कार, आपण पाहतात हितेश स्मृती चषक 2025 आहे देखणं आयोजन आणि माझ्या जोडीला जोडले गेले दोन्ही कर्णधार एका बाजूने आहे तर म्हणजेच साकपाडा सम्राट स्पोर्ट्स या संघाचा संघनायक, दुसऱ्या बाजूने आयोजक संघ राजावली ब. तर मी विनंती करतो या ठिकाणी उपस्थित असलेले सन्मान्य श्री साईनाथ यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. या ठिकाणी आहे छापा असा कौल झालेला आहे आणि टॉस आलाय काटा म्हणजेच मरुदेवी स्पोर्ट्स राजावली संघ बी संघाने टॉस जिंकलेला आहे. चला टॉस जिंकलेला आहे तर राजावली संघ काय निवडाल? बॅट फर्स्ट. थँक्यू. शुभेच्छा असतील. चला शुभेच्छा असतील तुम्हाला सुद्धा संघ. मॅच या ठिकाणी टर्न आणि जाऊया आपण मॅचच्या बाजूनं. तर या चेंडूवर 2 धावा येत आहेत. 2 धावेने संघाची धावसंख्या 12 धावा ह्या धावफलकावर लागल्यात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. सॉरी 14 धावा झालेल्या आहेत. सागर हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. यापुढे चेंडू क्रॉस लाईन खेळण्याच्या प्रयत्नात मिड विकेटच्या वरून जातोय चेंडू सीमारेषे बाहेर. षटकार. नक्कीच या मोठ्या फटक्याची गरज सुद्धा होती आणि तो फटका येतोय तो म्हणजे सागर याच्या बॅट मधून हा आलेला षटकार आणि या षटकाराने संघाची धावसंख्या 20 धावा ह्या धावफलकावर लागलेल्या आहेत. पुढचा चेंडू यावेळी जागेवर खेळून काढलेला चेंडू गोलंदाज जातोय आपल्या फॉलो थ्रो मध्ये चेंडूला कनेक्ट करतोय परंतु एक धाव काही रोखू शकत नाही. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावी लागेल. षटक क्रमांक आपण बघतोय दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 4 चेंडू टाकून झालेले आहेत. 52 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती म्हणजे 21 धावा. आता मात्र सामोरे फलंदाज आपण बघतोय वंदेश सारखा फलंदाज आहे जो सलामीला आलेला आहे. चेंडू पुन्हा एकदा जोरदार मारण्याच्या प्रयत्नात फटका फसलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक येतोय त्याच्या खाली. अशा प्रकारे पुन्हा एकदा गडी मात्र बाद होतोय. वंदेश हा फलंदाज बाद होताना बघतोय आपण. बघा चांगला कमबॅक बघायला मिळतोय आपल्याला आतिश याच्याकडून. पहिल्या षटकामध्ये प्रफुल हा थोडासा महागडा पडलेला. प्रफुल याचा जर विचार करायला गेला तर पहिल्या षटकामध्ये पहिल्या 3 चेंडूवर 11 धावा खाल्याच्या नंतर स्वतःचा कमबॅक केला आणि शेवटच्या 3 चेंडूमध्ये 3 गडी बाद केलेले होते. आता मात्र दुसरं षटक चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या 21 धावा धावफलकावर लागल्या. नक्कीच थोडासा अडचणीमध्ये आहे देव संघ आणि त्याचं कारण की पहिल्या षटकामध्ये पहिल्या शेवटच्या 3 चेंडूमध्ये 3 गडी गमावलेले होते.
आदित्य, रघुनाथ आणि महेश असे 3 फलंदाज 3 चेंडूवर बाद झाल्याच्या नंतर आता मात्र थोडासा अडचणीमध्ये आहे संघ. शेवटचा चेंडू आहे, नक्कीच मोठा फटका खेळावा लागेल. या पुढचा चेंडू क्रॉस लाईन केल्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. फलंदाज चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. आणि अशा प्रकारे षटक क्रमांक दुसरं संपते आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 52 धावांचा पाठलाग करताना 27 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 25 धावेची गरज आहे. बघा, सामना जिंकण्यासाठी 12 चेंडू मध्ये 25 धावेची गरज, म्हणजे जी सरासरी मेंटेन करायची आहे 12.50च्या सरासरीने पुढे जावे लागेल. जर विचार करायला गेला तर पंकज आणि सागर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि दोघांच्या जर बॅटमधून जर विचार करायला गेला तर एक एक षटकार आलेला आहे. म्हणजे या दोन्ही फलंदाजांची क्षमता आहे. अजूनपर्यंत सामना बॅलन्स आहे. 12 चेंडू आणि 25 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. तर बघा, यावेळी सागर याला आपण बघतोय स्ट्राईकच्या एंडवर. बघा, कुठलाही संघ हा सामना जिंकू शकतो कारण सामना बॅलन्स आहे. सागर याचा विचार करायला गेला तर 3 चेंडू मध्ये 8 धावसंख्येवर नाबाद खेळतोय स्ट्राईकच्या एंडवर आणि दुसऱ्या बाजूने एका चेंडूवर 6 धावेवर पंकज खेळतोय. या पुढचा चेंडू ऑफ टिकच्या बाहेर. यास पंचांकडे इशारा केला जातोय. वाईटच्या रूपाने 1 धाव येते. एका धावेने संघाची धावसंख्या 28 धावा. 12 चेंडू आणि 24 धावेची गरज. काय सामना झालाय बघा. पहिलाच सामना, रोमांचक सामना बघायला मिळतोय प्रेक्षकांना. या पुढचा चेंडू मान सन्मान दिला गेला. जाग्यावरच खेळला चेंडूला आणि 1 धाव पूर्ण केली गेली. लिमिट ऑफच्या दिशेला गल्लीमध्ये ढकलून दिला होता हा चेंडू आणि या चेंडूवर 1 धाव पूर्ण केली. एका धावेने संघाची धावसंख्या 29 धावा. या पुढचा चेंडू बॅटचा कडा घेऊन जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अशा प्रकारे गडी बाद होताना दिसतोय. पंकज सारखा फलंदाज बाद झालेला आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता कारण मोठ्या फटक्याची गरज आहे, परंतु मिस टाइम स्ट्रोक झाला. अशा प्रकारे हा गडी बाद होतोय. सागर याचा विचार करायला गेला तर चांगली फलंदाजी करतोय सागर, परंतु नॉन स्ट्राईकच्या एंडवर आहे. 4 चेंडू मध्ये 9 धावसंख्येवर खेळतोय. बघा, पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 16 धावा आल्या होत्या. पहिल्या षटकाचा जर विचार करायला गेला तर पहिल्या षटकामध्ये 3 चेंडू मध्येच 11 धावा आलेल्या होत्या. त्याच्यानंतर 3 गडी बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रणित. या पुढचा चेंडू नशिबाचा चौकार. बघा, 2 क्षेत्ररक्षक होते परंतु 2 क्षेत्ररक्षकाला भेदून चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. आणि या चौकाराने संघाची धावसंख्या 33 धावा धावफलकावर लागल्यात. बावन धावांचं लक्ष आहे सामना जिंकण्यासाठी. षटक क्रमांक 3 चालू आहे. तिसऱ्या षटकामधले 3 चेंडू टाकून झालेले आहेत. अजून मात्र 9 चेंडू शिल्लक असतील आणि जिंकण्यासाठी धावा असतील त्या म्हणजे 19 धावा. 9 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. पंकज आणि प्रणित असे बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. संकेत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅटचा कडा घेऊन जातोय चेंडू.
परंतु ह्यावेळी झेल सुटला जातोय, आयुष्यमान भावाचा आशीर्वाद दिला जातोय यावेळी प्रणित याला. आणि या चेंडूवर एक धाव घेतली, स्ट्राईक विकेट केली. आता मात्र स्ट्राईकच्या एंडवर आपण बघतोय सागर याला बघतोय. सागर मध्ये ही क्षमता आहे की आपल्या संघाला विजय संपादन करून देऊ शकतो हा फलंदाज. कारण सागर याचा जर विचार करायला गेला तर 4 चेंडूमध्ये 9 धावसंख्येवर खेळतोय. यापुढचा चेंडू फटका फसलाय, गोलंदाज येतो त्याच्या, ओहो हो चुकी झाली आणि चुकीला माफी नाही. बघा गोलंदाज यावेळी थोडासा नाराज आहे, कारण एकमेव फलंदाज असा आहे तो म्हणजे सागर. कारण सागर याच्यामध्ये ती क्षमता आहे की हा फलंदाज कुठल्याही क्षणाला हा सामना आपल्या बाजूने खेचू शकतोय. परंतु ह्यावेळी थोडासा नाराज आहे गोलंदाज. बघूया जीवदान मिळालेलं आहे, ही जीवदान आहे का ही मॅच आहे. तर मात्र सागर आहे, अजूनपर्यंत चेंडू टाकून झालेले आहेत. शेवटचा चेंडू असेल या तिसऱ्या षटकामधला. बघा खेळाडूंना सूचना असेल, जर तुम्हाला वाटलं मैदानाच्या आतमध्ये पाणी प्यावं असेल तर कुठल्याही टायमाला तुम्ही पंचांना इशारा करा आणि मैदानाच्या आतमध्ये लगेच पाणी मागवा. षटक संपण्याचा विचार करू नका, कारण आपण बघतोय गरमी वाढलेली आहे, त्याच्याकडे लक्ष देताना पाणी हे खूप महत्वाचं आहे. जर कुठल्याही खेळाडूला वाटलं की पाण्याची गरज असेल तर लगेच पंचांना कळवा आणि मैदानाच्या आतमध्ये सामना थांबवून लगेच तुम्ही पाणी घ्या. सात चेंडू आणि 18 धावीची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 7 चेंडू आणि 18, ह्या चेंडूवर नक्कीच मोठा फटका खेळावा लागेल. सागर हा फलंदाज आपण बघतोय स्ट्राईकच्या एंडवर, नक्कीच डगआउट मध्ये लक्ष असेल ते म्हणजे सागर याच्यावर, कारण सागर या फलंदाजामध्ये ती क्षमता आहे. आणि आल्या आल्या त्याने दुसऱ्या चेंडूवर षटकार मारलेला होता. आणि बघूया मोठ्या फटक्याची गरज आहे यावेळी. गोलंदाज आपण बघतोय संकेत, हा गोलंदाजी मार्कवर. शेवटचा चेंडू आपल्या तिसऱ्या षटकामधला. यापुढचा चेंडू जागेवर खेळून काढला चेंडू, बॉल जातो सिली पॉइंटच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे, एक धाव पूर्ण केली गेली आणि एकाच धावेवर समाधान मानलं, कारण स्ट्राईक पुन्हा एकदा आपल्याजवळ ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. यावेळी सागर यांनी एका धावेने संघाची धावसंख्या 35 धावा, 6 चेंडू. सतरा धावेची गरज. बघा तिसऱ्या षटकाचा जर विचार करायला गेला तर खरोखरच चांगलं षटक मानावं लागेल. या तिसऱ्या षटकामध्ये 7 धावा दिलेल्या आहेत आणि एक महत्वपूर्ण गडी सुद्धा बाद केलेला आहे. 6 चेंडू आणि 17 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. शैलेश याला आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिलं तर संघाचं शेवटचे 6 चेंडू. बघा यावेळी गोलंदाजावर दबाव असेल, फलंदाजावर सुद्धा दबाव असेल, कारण 6 चेंडूमध्ये 17 धावा बनवायच्या आहेत विजयासाठी. पहिल्या 2 चेंडूवर जर मोठा फटका आला तर नक्कीच कमबॅक करू शकतोय. यावेळी आपण आई गावदेवी स्पोर्ट देवदल ए संघ, परंतु मोठा फटका खेळावा लागेल. शैलेश क्षेत्ररक्षणाची न्यूरचना करताना यापुढचा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये टाकलेला, जेमती यॉर्क करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे, एक धाव पूर्ण केली गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न घातक ठरतोय की काय,
सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावी लागेल. या चेंडूवर 2 धावा पूर्ण केल्या आणि 2 धावेने संघाची धावसंख्या 37 धावा. 5 चेंडू 15 धावेची गरज. 5 चेंडू मध्ये 15 धावा. शैलेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यापुढचा मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये मिस टाइम स्ट्रोक. निर्धार चेंडूची सांगता. डॉट चेंडू म्हणजे थोडीशी धोक्याची घंटा असेल. आई गावदेवी स्पोर्ट देवदल संघ ए च्या डगआउट मध्ये निर्धार चेंडूची समाप्ती झालेली आहे. शैलेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. पुढचा चेंडू. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा अचूक टप्प्याचा चेंडू. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात पुन्हा एकदा निर्धार चेंडूची सांगता होते. तीन चेंडू आणि आता मात्र 15 धावा ची गरज सामना जिंकण्यासाठी. का 3 चेंडू मध्ये 15 धावेची गरज आहे. ह्या चेंडूवर जर मोठा फटका आला तर नक्कीच एक चांगल्या स्थितीमध्ये येईल. जर डॉट चेंडू गेला. या पुढचा चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. 2 क्षेत्ररक्षक आहेत. मिस फील्ड झाली परंतु चांगला बॅकअप होता. आणि या चेंडूवर 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. 2 धावेने संघाची धावसंख्या 39 धावा. आता मात्र 2 चेंडू आणि 13 धावेची गरज. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा मिडॉल आणि मिड विकेटच्या दिशेला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. डॉट चेंडू बघा. या चेंडूवर धाव घेतलेले नाही. तर मात्र शेवटचा चेंडू असेल ह्या इनिंग मधला. फुल टॉस चेंडू. नो चेंडू पंचांकडून घोषित केला जातोय. परंतु नक्की क्षेत्ररक्षक होता यावेळी बघा. लेग स्लिप आपण बघतोय. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक होता. तो सर्कल मध्ये होता. अशा प्रकारे नक्कीच हा चेंडू अडवला नाही तर 4 धावा आल्या असत्या. या पुढचा चेंडू फ्री हिट चेंडू असेल. आणि अशा प्रकारे या सामन्यामध्ये विजय संपादन करतोय NCC नायगाव संघ. आणि या स्पर्धेतून बाहेर जाताना बघतोय आपण आई गावदेवी स्पोर्ट देवदल ए संघ. हार्ड लक हार्ड लक हार्ड लक गावदेवी स्पोर्ट देवदल संघ आणि कॉंग्रॅच्युलेशन्स NCC स्पोर्ट नायगाव संघ. तसंच मी विनंती करतोय वसी तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रघुनाथ दादा जोगारी यांना मी विनंती करतोय. आयोजकाकडून त्यांना विनंती केली जाते की त्यांनी आमच्या समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. आपण बघतो आई मर्देवी राजावळी ब आयोजित हितेश मूर्ती चषक 2025